आज तुम्ही परत घेऊन आल्या? येऊ नकोस घरात. हॅलो मम्मी, या पोरामध्ये काय बघून दिल्या तुम्ही? रोज दारू पिऊन येऊन मला मारते. ह्याच्यावर चांगलं तर ते मंग्या होतं, दारूला हात सुद्धा लावत नव्हतं. आणि काय म्हणली होतीस मम्मी की आम्ही ज्या घरामध्ये तुला देईल तिथे तू सुखाने राहशील? इथं मी सासू हप्त्यातले 7 दिवस राहतात, त्याच्यापैकी 6 दिवस तर टमाट्याची चटणी खातात. हे तिथं मी कधी खाले का टमाट्याची चटणी? हा हॅलो, काय करायली बेटा? काय नाही, तुझ्या जावाईने एसी घेतली ना, ते एसीची हवा खात बसले होते. अरे माझ्या जावाईने एसी पण घेतली काय? हा, यांच्यापाशी मीटर नाही, एसी घेतात. अगं दिवसभर लाईट नाहीये, संध्याकाळी 11 वाजता आकाडा टाकतात हे, आणि सकाळी फाटा 4 वाजता काढतात बी. एवढे गरीब आहेत. त्या मंग्यापाशी कमीत कमी फॅन तरी होता, त्याच्या इथे लाईट तरी होती. आपल्या इथं बिना फॅनची राहिलो का मी कधी? हॅलो मम्मी, कसल्या घरामध्ये दिलीस ग? काल मी 200 रुपयाचा पिझ्झा मागितला होता. मी सासू तरी काय म्हणली नाही, कॉपरेट करून घेतली. पण माझा नवरा डायरेक्ट मला अंगावरती मारायला उठला होता. म्हणू लागला तुझ्या 200 रुपयाच्या चक्कर मध्ये माझी क्वार्टर राहिली म्हणू लागला. कसला पिदाडा नवरा भेटलाय मला. हॅलो मम्मी, कसल्या घरामध्ये दिलीस ग तू? यांच्या इथं कूलर नाहीये, एसी नाही, फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाहीये, काहीच नाहीये. आणि माझी सासू शेजारणीच्या इथं जाऊन काय म्हणते, आमच्या इथं कशाचीच कमी नाहीये, सूनच फुगून बसती. आता नवऱ्याचं तर अलंगच भोंग आहे. तुला काय सांगू ग, 6 महिने झालेच गॅस संपलाय. इथं मला चुलीवर स्वयंपाक करावा लागायलाय. कसल्या घरात दिलीस ग? ते मंग्या तरी चांगला होता, समजून घेत होता मला. असल्या घरामध्ये दिलीस. मला डिवोर्स द्यायचंय मम्मा, मी या घरामध्ये राहणार नाही. मी तुला सांगायले हा, नसता माझं काय खरं नाही.